नमस्कार. आपला विषय चाललेला आहे श्रद्धात्रय विभागाचा. आणि आपण असं पाहिलं की यज्ञ, कर्म, तप हे किती किती प्रकारचे, त्याचे सगळ्याचे 3 प्रकार: सात्विक तप कुठलं, राजस कोणतं, तामस कोणतं, किंवा शारीरिक कोणतं, मानसिक कोणतं, वाणीचं कोणतं, असे सगळे प्रकार आपण यज्ञ, तप, दानाचे पाहिले. मागच्या वेळेस आपण असं पाहिलं की यातल्या जो सात्विक गोष्टी आहेत, सात्विक दान, सात्विक यज्ञ, सात्विक तप, याचं मूल्य वाढतं कसं, तर ह्याची सुरुवात आणि शेवट ब्रह्माच्या, ईश्वराच्या स्मरणाने केली की आपोआपच त्याचं मूल्य वाढतं. असा प्रकार पडला. ते काय आहे, तर हे जे काही ब्रह्म जाणण्याच्या, ब्रह्म समजण्याच्या खुणा आपल्याला माहिती आहे, ते ब्रह्म दाखवता येत नाही. ते दाखवता येत असतं तर गोष्ट वेगळी होती, पण ते दाखवता येत नाही, त्याच्यात एक खुणा आहे. आणि म्हणून आपण ओम तत्सत हे जे 3 अक्षर आहेत, या 3 अक्षरांनी हे जे ब्रह्म आहे ते जाणून घ्यायचं, असं आपण मागच्या श्लोकामध्ये, 23व्या श्लोकामध्ये पाहिलं होतं. आणि त्याचं स्मरण करणं म्हणजे ह्या सच्चिदानंद घन ब्रह्म, या ब्रह्माची ही ओम तत्सत ही नावं, आणि या 3 नावाचं म्हणजे ईश्वराचं स्मरण करणं. आणि कुठलीही गोष्ट यज्ञ, तपदानातली कुठलीही गोष्ट करणं. आता यज्ञ, तपदानातलीच काय, आपल्या व्यावहारिक ह्याच्यात बोलायचं राहिलं तर आपल्या आयांपासून आजांपासून आपल्याला माहिती आहे, आपली घरातली सुद्धा प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या स्मरणाने करण्याची पद्धतच होती. अगदी घरात एखादा पदार्थ करायला घेतला तरी गणपतीराया गजानना चांगला होऊ दे रे, असं म्हणण्याची पद्धत ती त्याचसाठी होती की कुठलंही कर्म करताना ते नीट व्हावं, 100% यशस्वी व्हावं, यासाठी त्या ईश्वराचं स्मरण करणं ही आपल्याकडे पद्धत होती. तर या ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करून प्रत्येक गोष्टीचा आरंभ करायचा, असं आज आपल्याला पाहायचं आहे. आधी आपण असं पाहिलं, पहिला जो 23वा श्लोक आपण पाहिला मागच्या वेळेस, त्याच्यात ओम इत्यादी अक्षर म्हणजे तिन्हीचा उच्चार केला. या तिन्ही गोष्टी म्हणजे हे ब्रह्माचं स्मरण करणं आहे. आज आपण जे पाहणार त्याच्या ओम या एकाक्षर मंत्रामध्ये तस्माद ओम इत्यादृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्त सततम ब्रह्मवादिना, असा 24वा जो श्लोक आहे त्याच्यावर माऊली काय म्हणणार आहे त्याच आपण पाहणार आहोत. आधी श्लोकाचा अर्थ पाहूया. सततम ओम इति उदाहृत्य प्रवर्तते. सततम म्हणजे सतत, नेहमी. ओम इति, ओम हे जे काही उदाहृत्य, ओम ह्या अक्षराचं जे उच्चारण आहे, हे उच्चारण करून जे प्रवर्तते म्हणजे जे सुरू होतं. काय सुरू होतं? कुठलाही यज्ञ, दान, तप ही कुठल्याही प्रकारची क्रिया या एका ओम या उच्चाराने. आता आपण रोजची आपल्याला सवय, आपण वर्ग सुरू करताना पहिल्यांदा ओंकार घेतो आणि मग आपण वर्ग सुरू करतो. तसं आहे की प्रत्येक गोष्ट सुरू करताना आपण ओमचा उच्चार करणं. आणि ह्या ज्या क्रिया आहेत, आता त्याला यज्ञदान तप म्हटलं म्हणजे सगळी कर्म त्याच्यात आलीच. याला ब्रह्मवादिना म्हणजे ह्या ब्रह्मवादिनांचं वेदमंत्राचं उच्चारण करणारे जे कोणी ब्रह्मवादी लोक आहेत की जे ह्या काय म्हणायचं वेदमंत्रांचा उच्चार करतात, ते ओम या अक्षरांनीच सुरुवात करतात. विधानोक्त किंवा शास्त्र संमत असणारी जी कर्म आहेत ती सुद्धा कर्म ओम या अक्षरांनी सुरुवात होऊनच करतात. त्यामुळे आपण तर करायचंच. यज्ञदानापैकी शास्त्र जाणणारे, ब्रह्मवादी असणारे ही पण सगळी मंडळी आपली प्रत्येक कृती, आपलं प्रत्येक कर्म हे ओम या उच्चाराने सुरू करतात. असा खरा म्हणजे श्लोकाचा अर्थ. आता ब्रह्मवादी किंवा शास्त्र जाणणारी मंडळी करतात, त्यांचा प्रत्येक मंत्र हा ओमने सुरू होतो. अगदी जरी आपण श्रीराम जयराम जय जयराम असा मंत्र घेतला तरी श्रीराम म्हणजे ओंकारच आहे. त्यामुळे ओम श्री परमात्मने नमः असं गीतेच्या प्रत्येक अध्यायाची आपण सुरुवात करतो. त्या प्रत्येकाची सुरुवात ओम ह्या अक्षराने, हा जो मंत्र आहे या मंत्राने सुरू होते. असं केलं की सारं काही शुद्ध होतं, सारं काही पवित्र होतं, सगळ्याचं मूल्य वाढतं. अशा प्रकारचा एक भाव मनामध्ये आहे की ओम या अक्षराने आपण एखादी सुरुवात केली, भेटलो तर हरिओम असं म्हणणं, हे जे की आहे त्याच्यामध्ये एकमेकांबद्दलचा प्रेमभावच व्यक्त होतो आहे. कुठून भेटला असं नाही म्हणत, वा वा हरिओम असं म्हटलं की स्वाभाविकच एकमेकांच्या मनामध्ये असणारा आदराचा, आनंदाचा भाव व्यक्त होत असं होतं. म्हणून प्रत्येक मंत्र, अगदी मंत्रामधला विचार ओम गंग गणपतये नमः असं आपण म्हणतो, किंवा ओम नमः शिवाय असं आपण म्हणतो. आत्ता म्हटलं तर हरिओम असं तर आपण म्हणतो. तर अशा सगळ्या गोष्टी ओंकाराच्या या अक्षरांनी सुरुवात करून त्याचं मोल वाढतं, त्याचं मूल्य वाढतं. अशा प्रकारचा विचार करायचा. गीतेमध्ये अगदी अध्याय संपताचा
ओम तत्सत जी ब्रह्मविद्या याम योगशास्त्रे श्रीकृष्णाच्या संवादे असं आपण सगळं म्हणतो. म्हणजे ओम तत्सत या तीनही अक्षरांचा आपला अध्याय संपताना आपण उच्चार करतो. याच्याबद्दल आपल्याला कदाचित माहिती असेल, पण असं सांगतात की मधुसूदन सरस्वती जे होते त्यांनी हे संकल्प वाक्य म्हणावं असं आपल्याला सगळ्यांना सुचवलं आणि ते सगळ्या अधिकारी मंडळींनी, शास्त्र जाणणाऱ्या मंडळींनी सुद्धा ते मान्य केलं. आणि गीता ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाच्या अखेरीला हा श्लोक हे दिलं गेलं. संयोग वाक्य, संकल्पवाक्य ते तिथे दिलं गेलं आणि ते आपण सगळे म्हणतो. ओम तत्सते सर्वज्ञाय योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे असं सगळं जे म्हणतो त्याच्या मागचं हे जे आहे ते आपल्या मधुसूदन सरस्वतींनी सुरू करून दिलेलं आहे आणि ते सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. असं या सुरुवातीला आणि शेवट या ईश्वराचं स्मरण, ईश्वराचं चिंतन व्हावं अशा प्रकारचा. आणि ह्याचं हे असं केल्याने काय होतं तर भगवद्गीता म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतोय की हे केल्याने आपलं एक तर घेतलेलं काम यशस्वी होतंच होतं आणि दुसरं म्हणजे त्याचं मोल वाढतं, त्याचं मूल्य वाढतं असं सांगतं आहे. आता ओम ह्या अक्षरांनी शास्त्र म्हणजे किंवा मंत्र निर्माण झाले. त्याच्या सुरुवातीला ओम असल्यानं झालं. याला प्रणव गायत्री म्हणतात. ओम हे एकाक्षर आहे, त्याला एकपदा गायत्री किंवा प्रणव गायत्री, ओंकार गायत्री असं म्हणण्याचे आहे. द्विपदा गायत्री म्हणजे काय? द्विपदा गायत्री म्हणजे सोहम, 6 अहम, तो आणि मी एकच आहे अशी पुढली पाहिजे. नुसतं ओंकार ओम म्हटलं की एकपदा गायत्री झाली, सोहम म्हटलं की द्विपदा गायत्री झाली, द्विपदा गायत्री आणि आणखीन पुढं ओम भूर्भुवः स्वहा असं म्हटलं की ती त्रिपदा गायत्री झाली. पण ओम याला सर्व शास्त्रांनी संमत केलं आहे, सगळ्यांनी मानाचं महत्त्वाचं पहिलं स्थान दिलेलं आहे. आणि मग नंतर त्याच्या आता ओमच्या सुद्धा त्रिपदा गायत्री आहेत. उम असे उच्चार करतो त्या ती पण त्रिपदा गायत्री प्रगट झालेलीच आहे. अशा या त्रिपदा गायत्रीपासून म्हणजे ओंकारापासून ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद हे पण प्रगट झाले. आपल्याला आता ह्या श्लोकामध्ये ब्रह्मवादीनं हा शब्द वापरला आहे. तर ब्रह्मवादीला म्हणजे जे सनातन धर्माचे जे सिद्धांत आहेत ते ज्यांनी निर्माण केले किंवा ते ज्यांनी मानले असे जे ब्रह्मस्वरूप असणारे लोक आहेत, मग आपण ते शास्त्र जाणणारे म्हणू, संत म्हणू, या सगळ्यांनी आपलं जे जीवन आहे ते त्या त्या सिद्धांताप्रमाणे त्याचं आचरण ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघावं आणि तो सिद्धांताचं प्रत्यक्ष रूप काय आहे ते आपल्याला कळावं. एखादा सिद्धांत गोष्ट वेगळी आहे, ती सिद्धांत जीवनात उतरवणारे कोणतं ते संत आहेत असं पाहावं. असं शास्त्रसंमत जीवन जगणारे जे आहेत ना, म्हणून आता त्यांनी यज्ञ, तप, दान, कर्म असे सगळे शब्द वापरले. याचं प्रत्येकाचं सुरुवात ही ओम या अक्षराने करायचीच आहे. आता त्याच्याबरोबर उलट विचार केला तर जी गोष्ट शास्त्रसंमत नाही आहे म्हणजे चुकीची आहे, दुसऱ्याला त्रास देण्याची आहे, मग माणसाचं म्हटलं की ते पण करताना मागे ओम म्हटलं तर बदलणार आहे का? तर नाही. म्हणून त्यांनी ब्रह्मवादींना शास्त्रसंमत असं वापरलं की कर्म करायचं तर शास्त्रसंमत कर्म असलं पाहिजे, चांगलं कर्म असलं पाहिजे आणि त्याच्या मागे ओंकाराचा उच्चार असला पाहिजे, तर त्याचं मूल्य वाढतं. वाईट कर्म करायचं, दुसऱ्याला त्रास देणं, चोरी करायची आणि ओम म्हणायची चोरी करायची, याला काही अर्थ नाही आहे. तर असं नाही, चांगलं कर्म आणि ते चांगलं कर्मसुद्धा ओम ह्या उच्चाराने करायचं, पवित्र होऊन जातं असं त्यांनी आपल्याला सांगितलं. कुठलंही कर्म असं आहे की आपल्याकडे पद्धत होते ना, अगदी तुमच्या आमच्या लहानपणा म्हणजे आपण तसं केलेलं आहे की घरात एखादी कुठली गोष्ट करायची तर ती मोठ्या माणसाला सांगण्याची पडते. आपल्याकडे कोणी आलं आहे आणि आपण एखाद्या सवाशीची ओटी भरतो आहे, तर घरात आजी असतील किंवा कोणी म्हातारं असेल, मी ओटी भरते हा यांची असं आपण सांगायचं आणि मग ते पण म्हणायचं हो भरती राहा. हा जो काही म्हणजे हा एक आशीर्वाद असायचा. लगेच मोल वाढतं आपण जे म्हणतो ना, तर एखादं चांगलं कर्म अशा पद्धतीनं शास्त्रसंमत असणारं कर्म आपण ह्या पद्धतीनं केलं, हे तसंच आहे की सुरुवात चांगली करणं. आता त्या वयोवृद्ध घरामध्ये बाई आहे, तिला बिचारीला दिसत नसेल, चालता येत नसेल, पण तरी देखील तिला नुसतं सांगणं हा तिचा सन्मान आहे. ओम ह्या अक्षरांनी आपल्या मंत्राचं, आपल्या कर्माचं मोल वाढतं असं जे भगवंत सांगतो. याचा अर्थ काय? तर अशा पद्धतीचं आचरण केलं की आपोआपच स्वाभाविकच म्हणजे जिची ओटी भरायची आहे तिचं तर आपण सत्कार सब करणारच, पण जी करणार आहे तिचं पण तू भरती हो असं म्हणून जे कौतुक केलं आहे किंवा जो आशीर्वाद दिला आहे, हा आशीर्वाद पण किती मोलाचा आहे. म्हणून आपलं मोल वाढतं असं जे आपण म्हणतो ते या अर्थाने. हरिओम म्हटलं की
म्हणणाऱ्याची पण वाणी पवित्र होते. कर्म तर पवित्र होतात तर आपण म्हटलंच, पण सुरुवातच अशी झाली की स्वाभाविकच वाणीला एक प्रकारचं पावित्र्य किती जरी असलं तरी एक काही कर्मामध्ये न्यूनता, काही कमतरता राहू नये किंवा ती राहिली तरी ती उणीव दूर करावी भगवंतांनी, अशा प्रकारचा सगळा विचार अशा या ओमच्या उच्चाराने काम करण्यामध्ये असतं. आता व्यवहार तर असं असतं की एखाद्या कामामध्ये काही कमी असेल, कमतरता असेल, तर ती कमतरता कुणी सांगितलं तरी आपल्याला आवडत नाही. आपण फार असे आहोत की एकतर आपण अगदी व्यवस्थित केलंच आहे असा एक आपल्याला भ्रम असतो. आणि समजा कुणी आपल्याला काही सुचवलं की हे असं अमुक एक गोष्ट राहिली आहे, तर ती काही आपल्याला फारशी आवडत नाही. म्हणून मग आपण निदान असं काही की ईश्वराला प्रार्थना करायची की एक तर न्यून काही राहू देऊ नको, आणि राहिलं तर ते बाबा पुरं कर, अशा प्रकारची प्रार्थना करायला काय हरकत आहे. त्यामुळे कुठलंही काम करताना भगवंताचं स्मरण करणं, ओम या एकाक्षर मंत्राने काम सुरू करणं, असं भगवंत आपल्याला सांगता येईल. समर्थ म्हणतात यथा सांगते कर्म काही घडेना. म्हणजे किती जरी ठरवलं तरी अगदी जसं हवं आहे तसं कर्म होतंच असं नाही, असं मुळे आहे. आणि मग त्यामुळे ते तसं घडलं नाही का पुण्य गाठी पडे ना. लगेच असं होतं की त्या कर्माबद्दल आपल्याला जे काही मिळायचं असतं ते पुन्हा 100% मिळत नाही. अभ्यासात जर 100% व्यवस्थित केला नाही तर मार्क तरी कसे 100% मिळणार ना. त्यामुळे कर्म तसं फळ असं स्वाभाविकच आहे. म्हणून आपल्याला आता ह्याच्यात एक गोष्ट आहे की आपण कर्म करताना ओम किंवा आपण ईश्वराचं स्मरण करून आपण घराबाहेर नातवंडांना, विद्यार्थ्यांना आपण सांगतो की अरे अभ्यास करताना एकदा देवाला नमस्कार करायचा आणि सुरुवात करायची बरं का. त्याचा एक परिणाम काय होतो की आपलं लक्ष पूर्णपणे त्याच्यात राहतं. आणि मग असं न्यून राहणं म्हणजे काय असं की फार मोठं काही, पण जी काही आपली काही कमतरता राहील ती जाते. मी आपलं गमतीनं म्हणते की त्याच्यामध्ये काय कमतरता राहते देव कशी सांभाळून घेतं. जसं उदाहरण द्यायचं झालं तर समजा व्याकरणदृष्ट्या काही आपलं मंत्र म्हणताना चूक झाली तर ती चूक देव काही ती माहीत करत नाही. जसं ओम नमः शिवाय असं आपण म्हणतो, शंकर शिवाला नमस्कार करताना. आता हे व्याकरण जे आहे हे सगळ्यांना माहिती असेल आणि असण्याची आवश्यकता पण आहे की नमः हे अव्यय आहे, शिव हे अकारांत शब्द आहे, ज्याला नमस्कार घालायचं त्याचं चतुर्थीचं रूप घालायचं, म्हणून ओम नमः शिवाय असं उच्चार. एखाद्या माऊलीने याच पद्धतीनं ओम नमः शिवाय असं ओम नमः विश्रवाह असं म्हटलं तर ते खरं चुकलं. कारण शिव हा अकारांत शब्द आहे म्हणून शिवाय असं रूप झालं. विष्णू हा उकारांत शब्द आहे, मग त्याचं चतुर्थीचं रूप विष्णवे असं होतं. त्यामुळे विष्णवे नमः असं म्हणायला पाहिजे खरं, परंतु समजा नाही म्हटलं काही फरक पडत नाही आहे. असं जे काही न्यून किंवा अशी जी काही कमतरता असेल ना त्याचं काही नाही. शास्त्र संमत असणारं चांगलं कर्म असणारी गोष्ट आहे, याच्यामध्ये असं जे काही बारीक राहतं त्याचं काही बिघडत नाही, त्याची चूक काही लक्षात येते. जसं असतं ना बाळाचे बोबडे बोल असतात, ते काही जरी बोललं तरी चालतं. आपली जनाबाई प्रेमाने विठोबाला शिव्या द्यायचे, त्याला त्या ओव्याच वाटायच्या. त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करायचा. मी नेहमी चर्चमधल्या मुलाची गंमतशीर गोष्ट सांगते की रोज चर्चच्या बाहेर एक मुलगा, एक 10-12 वर्षाचा मुलगा असा उभा राहायचा, काय डोळे मिटून मनापासून प्रार्थना करायचा मेरीची, आणि मग जायचा. अनेक दिवस तो चर्चमधला पादरी बघत होता की हा मुलगा त्याची वेळ झाली की बरोबर येतो, काहीतरी पुटपुटतो, आत येत नाही, बाहेरूनच पुटपुटतो आणि जातो. एक दिवस बघता त्याला पादऱ्याला राहवलं नाही, त्याने त्या मुलाला थांबवलं आणि मला काय रे तुला येते का मेरीची प्रार्थना. तर मला तो म्हणतो की नाही मला नाही काही येत. तर मी नाही कसं, मी तुला किती दिवस पाहतो आहे, तू चर्चच्या बाहेर उभा राहतोस आणि प्रार्थना करतोस आणि नमस्कार करून जातोस. तर तो म्हणतो की हो बरोबर आहे, पण नाही हो मला येत नाही प्रार्थना. तर मग तू काय म्हणतोस. त्यामुळे मला जे येतं ते मी म्हणतो, त्यामुळे तुला काय येतं मला सांग. तर मला सांगू का म्हणाला, मला फक्त A to Z येतं आणि त्या अक्षरांनीच मेरीची प्रार्थना झाली असेल ना तर माझा विश्वास आहे. म्हणून मी काय करतो A to Z म्हणतो, अक्षरं म्हणतो, त्या मेरीने घ्यावं तिला काय प्रार्थना, असा भाव मनात असला पाहिजे की काम झालं. त्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितलं तर ह्या शास्त्रसंमत असणाऱ्या या सगळ्या यज्ञ तप दान कर्म वगैरे गोष्टींना ओमनी सुरू केलं की ते सगळं न्यून, ती सगळी जी काय कमतरता आहे तीच गेल्याशिवाय राहणार नाही, असा त्याचा अर्थ आपण घ्यायचा. आता ही जी काही पण लक्षात घ्यायचं की शास्त्रसंमतच असलं पाहिजे बरं का. शास्त्रसंमत असलेल्या गोष्टींसाठीच हे आपल्याला सांगितलेलं आहे की ओंकाराने प्रारंभ करायचा, अखेर पण ओम तत्सदनी करायचं की आपल्याला सगळ्याला 100% यश मिळतं, काही न्यून राहत नाही. जे काही न्यून राहतं ते ईश्वराने स्वीकारलेलं असतं. अशा प्रकारचा विचार
श्लोकात सांगितलं आहे. आता जो ब्रह्मवादी ना म्हणजे ब्रह्म जाणणारा आहे किंवा ब्रह्म हे ज्याचं ध्येय आहे, ब्रह्म त्याला कळलेलं आहे, असे जे आहेत आत्मज्ञानी संत अशी जी मंडळी आहे, यांचं तर बरोबरच आहे, यांचं तर सगळं यशस्वी होतंच, कारण त्यांनी ते आत्मज्ञानीच आहेत, ब्रह्मज्ञानीच आहेत, तर त्यांचं कर्म यशस्वी होणारच. पण आपण असं पण धरू की जो खलास भक्त आहे, प्रामाणिक भक्त आहे, त्याच्यासुद्धा सगळ्या ज्या क्रिया आहेत ना त्या शास्त्राला धरूनच आहे. तो शास्त्र जाणणारा नसेल कदाचित, पण शास्त्राला धरून आहे. जसं आपण आता श्रावण महिना जवळ येईल, आपण श्रावणात कहाण्या वाचायचो आपल्या लहानपणी, तेव्हा खुलबर दुधाची कहाणी आपण वाचायचो. आता ती म्हातारी आजी शास्त्र वाचायला कुठे गेलेली नाही आहे, परंतु तिला जरी किती राजांनी आज्ञा केली असली की घरात काही दूध वापरायचं नाही, सगळ्यांनी अगदी सोमवारी शंकराच्या गाभाऱ्यातच दूध आणून ओतायचं, असं किती जरी सांगितलं असलं तरी तिची जी काही वात्सल्याची मूर्ती आहे, तिला जे वाटतं आहे की ती आपल्या वासरांना, आपल्या घरातल्या मुलांना दूध देऊन उरलेलंच ते खुलवर दूध राजाच्या आज्ञेप्रमाणे घालायला जाते आहे. शास्त्र न वाचलेली असले तरी ती भक्त आहे, आणि भक्त असताना ती म्हातारी जे काही कृती करते आहे ती ईश्वर संमत आहे, आणि म्हणून ती बरोबर आहे. भगवंता सगळं तुझंच आहे, तुलाच द्यायचं आहे, तुलाच अर्पण करायचं आहे, तुझं स्मरण करून मी तुला देणार आहे, पण माझ्या घरातली सगळी मंडळी तृप्त झाली की उरलेलं मी तुला देणार आहे. अशा जो काही हा शास्त्र न वाचता, शास्त्र न कळलेला पण भक्त असणारी ती बाई करते आहे ना, त्यामुळे ही गोष्ट आपल्याला या श्लोकात म्हणजे देणाऱ्या त्या ईश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरुवात ओंकाराने म्हणजे त्या ईश्वराच्या स्मरणाने करायची, आणि अखेर पण ओम तत्सत इदं न मम अशीच करायची. म्हणजे मग ते मधलं जे काही सगळं आहे ते सगळं ईश्वर आपल्याकडे करतं, आणि आपलं जे काही कर्म आहे हरिओम तत्सत. माऊली आपल्याला यासंबंधी काय म्हणतात, काय काय आपल्याला उदाहरणं देतात ते आपण समजून घेऊया. पण मुद्दा आपल्याला कळला असेल की प्रत्येक कर्म ओम ह्या एक ईश्वर स्मरणाने करायचं, आणि अखेरसुद्धा ओम तत्सदिती अशी करायची, म्हणजे ते कर्म हे भगवंताला प्रिय होतं, ते कर्म यशस्वी होतं, त्याच्यात न्यून काही राहत नाही असा त्याचा अर्थ. माऊली म्हणतात 354व्या ओळीपासून आपण सुरुवात करणार आहोत. तरी या नामीची अक्षरे तिन्ही कर्मा आदी मध्य निदानी प्रयोजावी पैस्थानी तीही तिन्ही. माऊली म्हणतात ही जी ब्रह्मनामाची 3 अक्षरं आहेत, ओम तत्सत मागच्या याच्यात सांगून झाली, या नामीची अक्षर तिन्ही, ही जी ओम तत्सद ही 3 अक्षरं आहेत ती आता कर्माच्या आरंभी, मध्ये आणि अंती अशी योजना करावी. नामीची अक्षर तिन्ही कर्मा आधी मध्य निदानी प्रयोजावीची योजना करावी. काय करावी तर अशी त्याची योजना करावी, म्हणजे सतत खरं म्हणजे त्या अनुसंधानात राहावं, नामाच्या अनुसंधानात प्रत्येक कर्म करावं. ओम श्री राम पांडुरंगा असे शब्द वापरूनच आपण सुरू करावं. ही जी देवाचं नाव घेण्याची जी पद्धती आपलं पूर्वापार आपल्या मंडळींनी आपल्यापर्यंत आणून दिलेली आहे, त्याच्या मागे किती धोरण असेल हे आपल्या लक्षात येईल की प्रत्येक कर्म त्या ईश्वराच्या स्मरणाने करावं, आणि ते करताना आधी मध्य अंती सगळीकडे ईश्वराचं स्मरण असावं असं ते आपल्याला सांगतात. ही सवयच करावी, देवाचं नाम घेऊन प्रत्येक कर्म करण्याची सवय करावी. घरातून बाहेर जाताना देवाचं स्मरण करावं, आल्यावर देवाला नमस्कार करावा, जणू काही तो आपल्याबरोबर सतत आहेच आहे आणि त्याचं स्मरण मला आहे अशा प्रकारचा भाव मनात असावा. हेची एकी हातवटी घेऊनी हन किरीटी आले ब्रह्मवीर भेटी ब्रह्माची. ते म्हणतात की हीच एक हातावटी म्हणजे हे जे की वर्म आहे ते लक्षात घेतलं, ते जाणलं, आणि ही जी ब्रह्मवत्ते मंडळी आहेत, ब्रह्मज्ञानी मंडळी आहेत, ब्रह्मरूप मंडळी आहेत, ज्यांना हे सगळं कळत आहे, अर्जुना ही पद्धत त्यांनी स्वीकारली. म्हणजे वेद जाणणारे, शास्त्र जाणणारे ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत, हे यांनी ही गोष्ट स्वीकारली. असं आहे की त्यांनी स्वीकारली की आपोआपच पुढली मंडळी स्वीकारणार. त्यामुळे हा ओम ह्या मंत्राने सुरुवात होते, मध्य होतं आणि शेवट होतं. ही गोष्ट ह्या ब्रह्मवेद हेच एकी हातोटी घेऊन हन किरीटी आले ब्रह्मवेद भेटी ब्रह्माचे. हे ब्रह्म जाणणारेच ब्रह्माचा असा उच्चार करायला. त्यांनाच विचारला ना की अहो हे ब्रह्म म्हणजे काय आम्हाला द्या. आपल्याला माहिती आहे समर्थांच्या चरित्रातला प्रसंग की एखाद्या छोट्या त्या समर्थांच्या शिष्याला विचारलं, जा रे तुझे ब्रह्मज्ञानी आहेत ना सद्गुरू, मला एक वाटीभर ब्रह्म आणून दे. तर काय करणार बिचारा, लहान मुलगा तो, आणि सद्गुरूंना सांगितलं येऊ की वाटी तरी दिली आणि ते म्हणे वाटीभर ब्रह्म आणा. तर आता काय करू, समर्थवाले जा ही वाटी घेऊन त्यांच्याकडे आणि म्हणे रिकामी करून द्या, मग मी ब्रह्म भरून आणतो.
असं ज्याला ब्रह्म कळतं आहे, असा ब्रह्मवादी ब्रह्मज्ञानी माणसांनीही स्वीकारलं आहे. वेद जाणणारे आहेत, शास्त्र जाणणारे आहेत, पण त्यांनी पण आपली प्रत्येक गोष्ट ओंकाराने सुरुवात केली आहे. ओम तत्सनी समारोप केला आहे. शंकराचार्य अद्वैत वेदांती, पण शंकराचार्यांनी इतकी स्तोत्रं केली आहेत सर्व देवांची, आणि सगळ्या स्तोत्रांची सुरुवात ही या पद्धतीने केली आहे असं आपल्याला दिसेल. त्यामुळे तुम्हा आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी, तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी या ब्रह्मविद लोकांनी ही सुरुवात केलेली आहे. एका अर्थाने या ब्रह्मसाक्षात्काराचे ते धनी आहेत, त्यांनी आपल्याला सुरुवात करून दिलेली आहे असा त्याचा अर्थ. ब्रह्मेसी होवावया एकी ते न वंचती यज्ञाधिकी, जे चावळले ओळखी शास्त्राची. पुढे ते म्हणतात की ही जी ब्रह्मरूप होणं अशी जी काही त्यांची इच्छा असते, म्हणजे ज्यांना असं वाटतं की आपल्याला पण हे ब्रह्म कळावं, ज्याचं योग्य यथार्थ असं स्वरूप शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, अशा सगळ्या यज्ञादी क्रिया ते करतात, त्याचा त्याग करते. ज्याला हे असं ब्रह्म काय आहे ते कळायला हवं आहे, तर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने करा. ब्रह्मेसी हो अवया एकी ते न वंचती यज्ञादिकी. ही जी सगळी यज्ञकर्म आहेत, जी शास्त्र विधीपूर्वक सांगितलेली आहे, ती तशीच्या तशी ते करतात. न वंचती म्हणजे त्याग करत नाही, चालढकल करत नाही, जे जसं सांगितलं आहे तसं ते करतात. जे चावळले ओळखी म्हणजे माहिती करून घेतलेली असते शास्त्राची, अशा सगळ्या जे विद्वान मंडळी आहेत, शास्त्रार्थ जाणणारी आहेत, त्यांच्याकडून ज्यांना हे सगळं जाणून घ्यायची इच्छा आहे ते सगळं जाणतात. यज्ञाधिक कर्मसुद्धा कशी करायची म्हणजे मग ते योग्य पद्धत काय ती त्यांना कळते. जे जाणकार आहेत, खरं तर सगळ्यांनी सांगितलं कर्म कसं तर नामस्मरण करून करावं, म्हणजे त्याचे हळूहळू ते सगळं एक एक पायरी पुढे सरकतं, आणि जे जाणण्याची इच्छा असणारे आहे त्यांना या जाणकारांकडून माहिती मिळते. म्हणजे आपण पाहिजे सात्विक श्रद्धा, सात्विक कर्म, नामस्मरणानं ते सात्विक होतं. कर्म तेच आहे, पण नामस्मरण केलं की ते सात्विक होतं. हे सगळं त्यांना ज्ञात असतं आणि त्यांच्याकडून ते आपल्याला पण कळतं. त्यामुळे ज्याला कोणाला असं हे सगळं जाणण्याची इच्छा आहे त्यांनी काय करायचं, त्या जाणकारांकडून तसं त्यांनी सांगितल्या पद्धतीने ते सगळं करायचं. आपोआपच आपलं पण प्रत्येक कर्म हे म्हणजे डळमळीत ठेवून कुठली वर्ष श्रद्धा डळमळीत असते आणि जाऊ दे त्यांनी सांगितलं आहे ना म्हणून करतो आहे, आणि भाव नसला मनात तर त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही. मग सांगतात की ज्यांना हे सगळं हवं आहे ते जसं सांगतायत तसं न वंचते, फसवणूक न करता, कुठल्याही गोष्टीचं त्याग न करता, मनापासून तसंच्या तसं जो करेल त्याला काय होतं तर त्याला स्वाभाविकच तसं यज्ञकर्म त्याच्या हातून होतं, त्याचा उपयोग स्वाभाविकच त्याला होतो. तो आधी तव ओंकार ध्याने करीती गोचरू, पाठी आणि ती उच्चारू वाचे हे तो. आणि मग ते म्हणतात हो असंच होतं की तो काय करतो, ओंकाराने सुरुवात करतो आपलं जे काय कर्म आहे ते करताना, किंवा जे काही आपण करणार आहोत त्याची ओंकाराने सिद्धी प्राप्त करून घेतो. वाणीनं सुद्धा उच्चार करतो, ध्याने करीती ध्यानामध्ये ओंकाराचा उच्चार करतो. गोचरू दृष्टी डोळ्यासमोर. आपल्याला बघा योगाचा वर्ग घेताना सुद्धा योग शिक्षिका आपल्याला असतात, सांगतात की आपण जर समोर ओंकार ठेवलेला आहे, आपण त्याचं प्राटक करतो, त्याचं ध्यान करावं, मनामध्ये तोच उच्चार ओंकाराचाच उच्चार करावा. म्हणजे मनानं, वाणीनं, डोळ्यानं, कानानं आपण एकच एक गोष्ट करावी असं ते आपल्याला सुचवतात. तसं ते आपल्याला तो आधी तेव्हा ओंकारू ध्याने करीती गोचरू, ध्यान पण ओंकाराचं करायचं आहे, दृष्टीनं पण अगदी मिटलेल्या डोळ्यांसमोर पण ओंकाराचं ध्यान आणायचं आहे, पाठी आणि ती उच्चारू, आणि वाचे नाही नंतर उच्चार पण ओंकाराचंच करायचं आहे. हे सगळं कर्माच्या आरंभी आपल्याला करायला सांगतात की ध्यानानं तो ओंकारचा विषय मनानं, ध्यानानं, दृष्टीनं, श्रवणानं अशा पद्धतीनं त्या ओंकाराचा उच्चार आपल्याला करायचा आहे. तेने ध्याने प्रगटे प्रणवोच्चारे स्पष्टे, लागती मग वाटे क्रियाशील. स्वाभाविकच आहे, असं मिटलेल्या डोळ्यासमोर ओंकार, कानामध्ये पण ओंकार, आपल्या मनामध्ये पण ओंकार, असं सगळं झालं की ते ध्यान करत करत तो प्रत्यक्ष प्रणव उच्चार पण करायचा आणि मग सगळ्या कर्मांना आरंभ करायचा. तेणे ध्याने प्रगटे प्रणवोच्चार स्पष्ट. आधी ध्यान करायचं, मनामध्ये आठवायचं ओम ओम आणि ओम असा सारखा विचार करायचा. असं केल्याने मग काय होईल क्रियाची, मग त्या कर्माला आपल्या आरंभ करायचा. अंधारी अभंगू दिवा, आता माऊली हे सगळं आपल्याला दृष्टांत देऊन सांगणार आहे. अंधारी अभंगू दिवा आडवी समूर्थ बोळावा, तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी. कसा आपल्या कुठल्याही कामाच्या आरंभी प्रणवाचा उच्चार करायचा, ओंकाराचा उच्चार करायचा. कसा
तर म्हणे जणू काही अंधारामध्ये, आता अंधार आहे, आपल्याजवळ न विझणारा दिवा पाहिजे, अभंगू. अभंगू म्हणजे न विझणारा. अंधार जर असेल तर ती बॅटरी सेल नाही आहे किंवा आपला मोबाईल चार्जच नाही आहे, तर काय उपयोगाचा. तर आपल्याजवळ रस्ता दिसणारा जो काही जी काही गोष्ट आहे, ती गोष्ट आपल्याला अंधारामध्ये न विझणारी, आपल्याला उजेड दाखवणारी असायला हवी. अंधारी अभंगू दिवा, न विझणारा दिवा आपल्याला अंधारातून जायचं असलं तर हवा. आडवी समर्थ बोळावा, अरण्यात जायचं असेल, आडवी म्हणजे अरण्यात जंगलातून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर कोणीतरी समर्थ म्हणजे कोणीतरी शूर, हिम्मतवान, सामर्थ्यवान, बलवान असा कोणीतरी सोबती असायला हवा. कोणीतरी अनमुड्या चालणार नाही, त्यालाच भीती वाटली तर आपलं काय संरक्षण करणार. त्यामुळे अंधारात असेल तर आपल्याला न विझणारा दिवा हवा. आपण जंगलाचा रस्ता पकडणार असो तर आपल्याला कोणतरी सामर्थ्यवान, हिम्मतवान, शूर असा सोबती हवा. तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी, ते जितकं महत्त्वाचं आहे ना, तसा हा प्रत्येक कर्माच्या सुरुवातीला असणारा ओंकाराचा उच्चार जाणावा. म्हणजे तो जसा अरण्यामध्ये बलवान सोबती असेल तर आपल्याला एकदम धीर येईल, तसं या ओंकाराचा उच्चार केला की आपला कर्म अगदी छानपैकी आपण सहजपणानं ते करू. आपल्याला काहीच त्या कर्मामध्ये होईल की नाही अशी शंका पण मनात येणार नाही. अंधारामध्ये आपल्या हातात दिवा असेल तर अंधाराची भीतीच वाटणार नाही, पण पुढला रस्ता दिसणार आहे, खास खळगे आपल्याला सगळं कळणार आहे, पडण्याची भीतीच नाही आहे. तसं ओंकाराचा उच्चार केला की आपलं कर्म चांगलं होणारच होणार. उचित देवोद्देशे, द्रव्ये, धार्ये आणि बहु असे, द्विजद्वारा हन होताशे याची ती पैते. आता म्हणजे उचित म्हणजे योग्य. योग देव उद्देश, योग्य देवतांच्या उद्देशाने काय नेमकं करायचं ते योग्य देवतांचे उद्देश आहेत. द्रव्ये, धार्ये आणि बहु असे म्हणजे काय, तर ते जे काही पुष्कळ द्रव्य असेल किंवा कुणाच्या तरी मार्फत आपण ते सगळं करत असो. द्विजद्वारा म्हटलं ना, तर ब्राह्मणाच्या द्वारा करायचं आहे. अग्नीमध्ये म्हणजे काही कर्म असे असतात, आपल्याकडे काही पूजा आहे, पाठ आहे, तर गुरुजींना बोला आपण त्यांच्या करवी करून घेतो ना. त्यामुळे काही देवतांच्या उद्देशानं आपण ब्राह्मणांच्या द्वारा जे काही यज्ञकर्म करतो ते आपल्यासाठी ते तसं करतात. काही कुठलंही कर्म यज्ञकर्म करायचं असेल असं रुद्राचा पाठ आपल्याकडनं करून घेतात. म्हणजे काय करतात तर आपल्यासाठी ते रुद्र म्हणतात, म्हणून ते सांगते की देवतांच्या उद्देशानं किंवा त्यांना आपण जे काही द्रव्य दिले असतं त्या द्रव्याने ब्राह्मणांच्या द्वारा आपण जे काही यजन करतो ते काय होतं. आता द्विजद्वारा हन होताशे यजिती पैते, वेद जाणणारे ते ब्राह्मण आहेत, ते जातात, ते शास्त्र जाणतात, ते वेद जाणतात, योग्य पद्धतीने ते योग्य देवतेला हे करणार, यज्ञात आहुती टाकणार त्याच्या नावाने आणि त्या उद्देशानं उचित योग्य त्या देवतेकडे ते जाणार. म्हणजे अग्नीमध्ये टाकलेलं जे हवन द्रव्य आहे ते त्या देवतेपर्यंत पोचणार. हे सगळं यज्ञकर्मामध्ये घडणारी गोष्ट आहे. आता पूर्वी ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा किंवा गीतेच्या वेळेला यज्ञकर्म घरोघरी होत असत. त्यामुळे यज्ञकर्मामधला उद्देश काय, तर यजमानांनी त्या ब्राह्मणांच्या द्वारा ह्या यज्ञकर्म केला आहे, त्या यज्ञामध्ये जी आहुती दिली आहे ती यांच्या नावाने यांच्यासाठी केलेल्या कर्माने ती त्या यज्ञदेवतेपर्यंत पोचणार आहे. उचित पद्धतीनं उचित माणसांकडून योग्य व्यक्तीकडून ते केलेलं असतं. आता हे जे काही आहे तसंच आपण ते सत्कर्माच्या बाबतीत बघायचे. सत्कर्म हेही कसं आहे की सात्विक यज्ञच आहे. एखादं चांगलं कर्म करायचं आहे तर याच्यामध्ये त्या चांगल्या कर्मासाठी लागणारं धन जे आहे, द्रव्य, धर्म्य जे काही केलेलं आहे ते सगळं धर्मानं मिळवलेलं आणि उचित मार्गानं मिळवलेलं असं ते असावे, धर्मसंमत असं असलं पाहिजे. आता या ओवीमधला बिटवीन द लाईन्स आपण म्हणतो ना, तोही आपण विचार घ्यायचा आहे की आपण हे योग्य व्यक्तींकडून करून घेत असतो ती ही गोष्ट बरोबरच आहे. त्या व्यक्ती ज्या निवडल्या ते योग्य हव्यात, त्यांना हे सगळं येणार हवं. आपण ज्या यज्ञासाठी लागणारं द्रव्य गोळा करणार आहोत ते चांगलं गोळा केलेलं असावं. जे काही द्रव्य टाकून आपण त्या गोष्टी गोळा ते द्रव्य आपण चांगल्या मार्गाने मिळवलेलं असावं. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या सांगितल्या आहेत. हे असं सगळं ते जर यज्ञामध्ये म्हणजे अग्नीमध्ये अर्पण केलं तर ते योग्य देवतेला पोचतं आणि स्वाभाविकच त्यातून केलेलं जे कर्म आहे ते आपलं चांगलं होतं. आता अग्नीमध्ये द्रव्य अर्पण करत असताना तो जो याज्ञिक आहे, गुरुजी आहेत, त्यांच्या साह्यानं ते सगळं आपण विशेष प्रकारचं यज्ञामधल्या आहुती टाकत असतो किंवा विशेष द्रव्य आपण दानासाठी दिलेलं असतं. हे सगळं करताना
ती ती देवता ते देवता स्वरूप त्या यज्ञामध्ये आहुती देताना तिचं स्मरण केलं जातं. आणि ते अमुक एक देवता उपाय स्वाहा असं म्हणा ना. प्रत्येक जप केलं तर अगदी नामजप करताना सुद्धा साधारण 1/3 यज्ञ करतात आणि आहुती देतात. श्रीराम जय राम जय जय राम स्वाहा असं म्हणतात. ते असं जे सगळं करणार ते स्वाहा करण्यामध्ये काय आहे, ते इदम न मम, हे माझं नाही आहे असं त्याच्यात सांगायचं असतं. आणि असं म्हणून ती आहुती दिलेली असते की मी जे हे करतो आहे ते हे माझं नाही आहे, तुझंच तुझ्यासाठी तुला दिलेलं आहे, अशा प्रकारचा भाव मनात आणून ते केलेलं असतं. म्हणून ते आपल्याला सांगतात की आपोआपच ते 100% म्हणतात तसं कर्म सत्कर्म किंवा सात्विक कर्म होतच होतं. आहवनीयादी वन्नी निक्षेपरूपी हवनी यजिती पै विधानी पुढे होऊ. आहवनीय शब्द आपल्याला ह्याच्यामध्ये असे अग्नीमध्ये हवन करण्याच्या गोष्टी असतात ना, त्याला आहवनीय गार्हपत्य आणि दक्षिण अशा 3 अग्नीत हवनीय म्हणजे आपल्या दृष्टीने काय तीळ असतात, तूप असतं, निरनिळ्या गोष्टी हवनात टाकायच्या असतात. ती द्रव्याची जी हवन आहे ती हवनीय म्हणजे त्याच्यामध्ये टाकायची द्रव्य. तर ह्या सगळ्यामध्ये जे वेदोक्त म्हणजे जे माहितगार आहेत, वेदांनी सांगितलेलं ज्यांना माहिती आहे, निष्णात मंडळी आहेत, तीच मंडळी ह्याचं यजन करतात, जाणकार असणारे. बरोबर आहे. या कुठल्या देवतेला कुठलं द्रव्य कुठल्या ह्याच्यामुळे करायचं हे माहिती पाहिजे. हवनीय म्हणजे त्या यज्ञात टाकायची आहुती टाकायच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कुठल्या देवतेसाठी कोणत्या घालायच्या आहेत त्यांना माहिती असतं. तर त्याच्यामध्ये 3 हे करतात, त्याला आहवनीय गार्हपत्य आणि दक्षिण या 3 अग्नीमध्ये टाकण्याच्या गोष्टी आहेत. निरनिळ्या वनस्पती असतात, निरनिळ्या वनस्पती गोष्टी असतात किंवा धान्य असतं, तूप असतं, अशा सगळ्या गोष्टी जाणकारांनी वेदोक्त विधान माहिती असणाऱ्यांनी ते आपल्याला सांगितलेलं असतं. त्या देवतेला ते त्यामार्फत अग्नीच्या मार्फत ते पोचतं. किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊन अंग करीतो नावडते या त्याग उपाधीचा. आणि मग पुढे त्यांनी म्हटलं आहे की ही जी संकल्पना यज्ञ संकल्पना जी आहे, निरनिळ्या यज्ञ करण्याची संकल्पना आहे, काही वेळा असं जर आपल्याला न आवडणाऱ्या ज्या सांसारिक उपाधी आहेत त्याचाही त्याग करा. किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊन अंग करी ती नावडते, आपल्याला जे आवडत नाही अशा नावडत्या गोष्टींचा पण त्याग करतात. म्हणजे काय, इथे आपल्याला म्हटलं की ज्या देवतांपर्यंत पोचायचं आहे त्यासाठी करायचं. आता या पुढल्या ओळीमध्ये तरी सांगितलं की ज्या गोष्टी असा पण संकल्प करता येतो की जे नको आहे त्याचा पण त्याग होईल. काही न आवडणाऱ्या उपाधी असतात त्या उपाधींचा सांसारिक उपाधी म्हणूया आपण, की या सांसारिक उपाधींचा पण त्याग करायचा असं. त्याच्यासाठी ते आपल्याला पुढे फार काय सांगावं त्याचं हे देत आहे. का न्याये जोडला पवित्री भूम्यादी की स्वतंत्री देश काल शुद्ध पात्री देती दान. ते म्हणतात की चांगली आहे ती धर्मनीतीने न्यायानं जे काही मिळवलेलं द्रव्य असतं किंवा जी काही योग्य मार्गानं मिळवलेली किंवा मिळालेली भूमी असते या सगळ्याचं दान देणं किंवा अगदी शुद्ध वेळ पाहिजे, शुद्ध जागा पाहिजे. आपण पाहिलं आहे सत्पात्र दान देताना काय काय पाहायचं असतं त्याच्यामध्ये, असं म्हणून ते सत्पात्री दानाला दिलेलं असतं. म्हणजे योग्य जागी योग्य व्यक्तीला योग्य गोष्ट देणं. का न्याये जोडला पवित्री भूम्यादी की स्वतंत्री देश काल शुद्ध पात्री देती दान. त्याला सात्विक दान म्हणतो. त्याचीच आत्ता पुनरावृत्ती त्यांनी या ओळीमध्ये केली की हे अशा प्रकारचं आहे की योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला दान देणं. आणखीन काय करता येईल तर म्हणे काही असं असतं की आता आपल्याला फक्त शब्दच माहिती आहेत, आपण काही हे करत नाही, की आपल्याला उपास शब्द माहिती आहे पण नक्त करतात, भुक्त करतात. आपण आपल्या पिढीने शब्द तरी ऐकलेले आहेत की एक वेळ जेवायचं चातुर्मासामध्ये, अशा काही गोष्टी असतात. त्याचा पण उल्लेख माऊलीने केला आहे. अथवा एकांतरा कृच्छ्री चांद्रायणे मासोपवासी शोषोनिगा धातुराशी करीती तपे. हे आता दानाचं सांगितलं. 363व्या ओळीमध्ये दानाबद्दल सांगितलं की योग्य व्यक्ती योग्य जागा योग्य पद्धतीने दिलेलं दान. बरोबर आहे. आता पुढल्या ह्याच्यात म्हणतात की समजा भोजन कसं तर म्हणे एकांतरा कृच्छ्री, एक दिवसाआड जेवायचं, रोज नाही जेवायचं. किंवा आणखीन काय करायचं तर मास उपवासी म्हणजे मासिक उपवास, महिनाभर उपासच करायचा.
त्याला आत्ता मी म्हटलं की नक्त म्हणतात की काही एकदाच जेवायचं, 3 दिवस उपवास करायचा किंवा महिन्यामध्ये एकच वेळ जेवायचं, अशा प्रकारचे काही काही असायचे. किंवा काही 9 दिवसाची व्रतं करायची. खूप काही पूर्वीच्या बायका अशी व्रतं करायची. आणि असे शरीरातले जे शोषुरी धातू राशी, आपल्या शरीरामध्ये सप्तधातू असतात, या सप्तधातूंचं शोषण करायचं आणि त्या प्रकारचा तपश्चर्या, एका अर्थाने तपश्चर्या ती करायची. चांद्रायणाचा उल्लेख केला. चांद्रायण म्हणजे काय, तर चंद्र कसा की प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत रोज वाढत वाढत जातो. तर म्हणे असं करायचं की प्रतिपदेला 1 घास खायचा, 2 घास, 3 घास, असं वाढत वाढत 15 घासापर्यंत जायचं आणि पुन्हा पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत एक घास कमी करून आणायचं. असा जे काही उपवासाची पद्धत आहे त्याला चांद्रायणे असं पण म्हटलेलं आहे. अशा निरनिराळ्या प्रथा पूर्वी त्या काळामध्ये असतील आणि अशा करायच्या. हे पण जे तप आहे ते तप पण कसं आहे, तर त्या तपानुसार सात्विकच चांगल्या कामासाठी, चांगल्या ह्याच्यासाठी, आपल्या शरीरातल्या धातूंचं चांगल्या मला लावण्यासाठी, एका अर्थाने शारीरिक हे चांगलं राहण्यासाठी सुद्धा या गोष्टी ते सांगतात. त्याला तप म्हणायचं. एवं अशा प्रकारचं यज्ञ दान तप जिये गाजती बंधरूपे. काय त्यांनी सांगितलं, तर नको असलेल्या गोष्टींच्या त्यागापासून योग्य त्या देवतेला जाईल, यज्ञाच्या मार्फत आहुती जाईल असं पण करणं, अशा सगळ्या गोष्टी करणं. आणि असे एवं अशा प्रकारची यज्ञ दान तप जिये गाजती बंधरूपे अशी जी केली जातात आणि ती बंधरूप आहेत. बंधरूप आहेत म्हणजे काय, तर असं सगळ्यांना मान्य आहे लोकांना की अशा प्रकारचे कर्म करतात. त्यांनी जर प्रणोच्चार केला का आपलं कर्म करताना, तर ते काय कसं होतं, तर हे सगळी यज्ञ दान तपाची कर्म आहेत ना, ते अगदी सुलभ होतात. नीतीहीच होय सोपे, हे सगळं सोपं होतं. अगदी किती सोपं होतं, तर मोक्षापर्यंत. म्हणजे नुसतं ते कर्म सोपं होतं किंवा सुलभ होतं आणि योग्य पद्धतीचं होतं असं नाही. तर असं होतं की प्रणवोच्चारामुळे त्यांना अगदी मोक्षापर्यंतची वाटचाल त्यांची सुलभ होते. आता या सगळ्या आपण 361 ज्या 365पर्यंतच्या ओव्या पाहिल्या, त्याच्यामध्ये यज्ञ, तप आणि दान तिन्ही गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि खरा सांगण्याचा हेतू काय, तर फक्त एकच की करण्यापूर्वी आणि संपल्यावर आपण काय केलं पाहिजे, तर भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, ओंकाराचा उच्चार केला पाहिजे. स्थळी नावा जिया दाटीजे, जळी तियाचिया जेवी तरीजे, तेवी बंधकी कर्मी सुटीजे नामे येणे. आता म्हणतात स्थळी म्हणजे होडी असतं ना, होडीचं उदाहरण आहे. सगळ्यांना अगदी माहितीचं उदाहरण आहे, पण त्यांनी छान दिलं आहे की जिया दाटीचे म्हणजे स्थळी म्हणजे जमिनीवर जर होडी असेल तर ती होडी खूप जड असते, तिला ढकलता पण येणार नाही कारण ती जमिनीवर असते. पण जळी तियाची जेवी तरीचे, पण तिला जर एकदा पाण्यात ढकललं तर ती तरंगायला लागते. ती जोपर्यंत जमिनीवर आहे, स्थळी जमिनीवर नाव असेल, जमिनीवर होडी असेल, तर तिला हलवणं कठीणच आहे, किती जड आहे. पण तीच होडी जर पाण्यात लोटली तर ती एकदम हलकी होते आणि ती तरंगते. तसं म्हणे ते बी बंधकी कर्मी इतकं अप्रोप्रिएट दाखला दिला आहे, ते बी बंधकी कर्मी सुटीचे नामे येणे. तसं म्हणे कर्म बंधनकारक असतं, पण प्रणवाचा उच्चार केला, ईश्वराचं स्मरण केलं की ती कर्म बंधनकारक होत नाही. आपोआप ते कर्म हे ईश्वरापर्यंत घेऊन जायला आपल्याला उपयोगी पडतं. केवळ स्मरण त्याचं करणं एवढंच. परी हे असो ऐसिया या यज्ञदानादी क्रिया ओंकारे सावयिर्या प्रवर्तती. असू दे, आता हे सगळं भगवंत म्हणतो की मी तुला सगळं सांगितलं आहे, या ज्या यज्ञदान क्रिया आहेत या ओंकाराच्या सहाय्यानेच मोठ्या योग्यतेच्या होणार आहे, हे लक्षात घे. ती या मोठकिया जेथ फळी रिगो पाहती निहाळी प्रयोजिती ती एकाळी तर शब्द होतो. तर ही जी कर्म आहेत ती सगळी फलद्रूप होण्यासाठी, चांगली होण्यासाठी काय करायचं, तर जसा ओमचा आत्ता सगळं सांगितलं तसा पुढला शब्द आहे तत्. तत् या शब्दाचा, तत् म्हणजे ते, आपण जे बोटाने दाखवू शकतो. ओम तत् सत्. ओंकाराचं उच्चाराने काय काय होतं हे सांगितलं. प्रत्येक कर्म आपल्याला यशाकडे घेऊन जाणार असतं, काही न्यून राहत नाही. आणि किती आहे ते इतकं सोपं होऊन जातं, पाण्यामध्ये तरंगणाऱ्या नावेसारखं, असं माऊलीने आपल्याला सांगितलं. आता म्हणतात की तिया मोटकी या जेथ फळी, ती जी कर्म आहेत ती अशी फलद्रूप होण्यासाठी तत् या शब्दाचा प्रयोग करतात. तत् म्हणजे ते, म्हणजे काय,
तर जे काही आता यथासांग सिद्धी प्राप्त होण्यासाठी जे काही आपल्याला आपलं कर्म यशस्वी होण्यासाठी करायचं आहे, त्या क्रिया आहेत, त्या क्रिया थोडासा त्या कर्माचा तो करतेपणाचा मी केला आहे किंवा मला त्या कर्माचं जे फळ आहे ते मला मिळालं पाहिजे असं जे थोडंसं तरी बंधन येतं ना, ते पण येऊ नये. म्हणजे कर्म मी करतो आहे असं पण आपल्याकडे त्याचा अहमपणा येऊ नये. आणि मी इतकं चांगल्या पद्धतीने कर्म केलं आहे, ओंकाराचा उच्चार करून केला आहे, व्यवस्थितच केला आहे, काळजी घेऊनच केला आहे, तर त्याचं फळ पण मला हा पण विचार मनात येऊ नये. म्हणून शास्त्र जाणणारे लोक काय सांगतात, तत् हा शब्द योजतात. माऊलींची ओवी 368 परत एकदा वाचते. तिया मोटकिया जेठफळी रिगो पाहती निहाळी प्रयोजिती तिये काळी तत् शब्द तो तत् शब्द त्याचा तत् शब्दाचा उपयोग करतात. का करतात, तर जे काही आता थोडंसं न्यून जे काही आपण यथासांग कर्म करतो आहे ते मी केलं असा विचार मनात येता कामा नये. आणि त्याच्यातून जे चांगलं कर्म केलं आहे त्यामुळे चांगलं फळ मिळणार आहे, ते फळसुद्धा त्या फळाची पण आसक्ती मनामध्ये येऊ नये यासाठी एका शब्दाचा वापर केला आहे, तो तत् आहे. संगीतेच्या दृष्टीने पण 25वा जो श्लोक आहे तो श्लोक तत् ह्या शब्दासाठी, आणि माऊली पण त्याच्यावर आपल्याला सांगणारच आहे. तदित्यनभिसंधाय फलम यज्ञतपक्रिया दानक्रियाश विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. तत् इति म्हणजे तत् जे आहे ते म्हणजे परमात्म्याचं नाव. आपण 23व्या श्लोकातच पाहिलं की ओम तत्सत ही परमात्म्याची नावं आहे. तर त्यातलं आता तत् हे जे नाव आहे हे परमात्म्याचं नाव घेऊन आपण जे काही करतो किंवा परमात्म्यासाठी आपण जे काही करतो, आपल्यासाठी असं नाही, जे काही आपण परमात्मा प्राप्तीसाठी असेल नाही तर आपल्यासाठी असेल जे काही करतो, फलम अनभिसंधाय पण न अभिसंधाय, फळाची इच्छा न धरता आपण जे काही कर्म करतो आहे ईश्वरासाठी करतो आहे. आणि मोक्षकांक्षी बी पण मोक्षाची इच्छा करणारे म्हणजे सात्विक कर्म करतायत, सात्विक माणसं कर्म करतायत, निरनिराळी विविध यज्ञतपक्रिया विविध प्रकारची यज्ञदान क्रिया करतायत, ज्यांनी शास्त्र जाणलं आहे किंवा वेदांचा अभ्यास केलेला आहे, शास्त्राला मंजूर असणाऱ्या गोष्टी करतायत, अशी मंजूर असणाऱ्या गोष्टींसारखं वर्तन पण करताय, असं ओमचं उच्चारण करणारे यज्ञदान तपक्रिया करतात, फळाची अपेक्षा करत नाही, त्या भक्तांबद्दल आता भगवंत सांगणार. म्हणजे खरं तर असं आहे की तुम्ही आम्ही सामान्य मंडळी आणि मोक्षकांक्षी भेद यामध्ये फरक आहे. आपण केलं की मोक्षाची इच्छा असते म्हणून सगळ्या गोष्टी करतो असं मानायचं की कारण नाही. पण सामान्य तुम्ही आम्ही आणि मोक्षाची इच्छा धरणारे यांच्यातला पण फरक आपण लक्षात घेतला तर मोक्षकांक्षी भक्त जे आहेत म्हणजे ज्यांना खरंच अशा प्रकारचा बाकी सगळी आकर्षण त्यांची दूर आहेत, त्यांना बाकी काहीही नको आहे, परमात्म्याशीच कायमचं ते तादात्म्य पावलेले आहेत, भगवंतमय झालेले आहेत, त्यांना कशाची आपली अभिलाषा नाही, स्वर्ग सुखाची पण त्याला अभिलाषा नाही, परमात्मा हेच त्यांचं सुख आहे. असं सुखरूप परमात्म्याजवळ जायचं आहे. ते सुखरूप किंवा एका अर्थाने दुसरं फळच मिळणार आहे, सुखरूपच होणार आहेत असं कर्म ते करतात. कुठली फळाची अपेक्षा नाही अशी मंडळी जे कर्म करतात म्हणून फलम अभिसंधाय असं म्हटलं आहे, म्हणजे फळाची अपेक्षाच करत नाही. मग असे लोक कर्म कसं करतात, फळाची अपेक्षा नाही आहे, काहीच त्यांना मिळवायचं नाही आहे. तद इति अभिसंधाय फलम यज्ञतपक्रिया, ती मंडळी हे कसं करतात, कर्म कसं करतात, तर तत्चा उच्चार करून करतात. तत् म्हणजे काय, तर सगळं जे व्याप्त आहे ते तत् म्हणजे ते सगळं व्याप्त आहे. आणि मग अशी जी मंडळी दुसऱ्या तत्चा सर्वव्यापी काय आहे, सगळं व्यापून आहे तर काय आहे, परमात्मा, सगळीकडे तोच व्यापून आहे ना. तत् या अक्षराने ते परमात्माच म्हटलेलं आहे. आपण आता अनेकदा म्हणतो की सगळीकडे जर भगवंत भरलेला आहे तर ते ओम तत् हे जे काही आहे ते शास्त्राला शास्त्र जाणणाऱ्यांना मान्य आहे की ह्या सगळीकडे दृश्य जगामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तो भरलेला आहेच, तो सर्वव्यापी. त्यांनी जे म्हटलं आहे तो सगळीकडे आहे म्हणजे काय, तो तत् हा सर्वव्याप्त आहे म्हणजे काय, तर आता हा सर्वव्यापी सगळीकडे तो भरून राहिला, फक्त परमात्मा हे तत्वच सगळीकडे भरून राहिलेलं आहे. भगवंतानीच आपल्या सगळ्या मया ततमिदं सर्वम असं भगवंतानी सांगितलंच आहे, मी सगळीकडे भरलेला आहे. मग असाच आहे जगातल्या सगळ्या व्यक्ती वस्तू कणमध्ये मीच व्यापून आहे असा हा जो तत् आहे त्या तत्चा उच्चार करायचा, ओंकाराचा उच्चार करून करायचीच सुरुवात, हे तर सांगितलंच. आता ते म्हणतात तत्
कारण तो सर्वव्यापी आहे, सगळीकडे तो भरून राहिलेला आहे. त्या परमात्म्याचा आपण उच्चार करायचा. आता कर्म करणारी माणसं आहेत, ती शास्त्र जाणणारी आहेत, सज्जन आहेत, चांगली मंडळी आहेत, मोक्षप्राप्तीची इच्छा करणारी आहेत किंवा त्यांना मोक्षच फक्त हवा आहे. अर्थातच त्यांची प्रत्येक कृती शुद्ध आहे, त्यांचं अंतःकरण शुद्ध आहे, त्यांचं ज्ञान वैराग्य त्यांना प्राप्त झालेलं आहे, सगळे दैवी गुण त्यांच्याजवळ आहेत. ज्याला काय म्हणायचं पराभक्ती म्हणतात, अशी पराभक्ती त्यांनी प्राप्त केलेली आहे. म्हणजे त्यांचं जे कर्म आहे ते त्यांच्या स्वतःसाठी नाही आहे, तत्साठी म्हणजे परमेश्वरासाठी ते सगळं करत आहे. तदर्थम कर्म कौंतेय, भगवंत असं म्हणतो ना की अर्जुना तदर्थम कर्म कौंतेय, भगवंतासाठी कर्म करायचं आहे आणि पुन्हा त्यालाच अर्पण करायचं आहे, आपल्याला काहीच नको आहे. म्हणजे त्याचंच त्याला द्यायचं आहे, फळ काही निर्माण होणारच नाही आहे. भगवंतासाठी कर्म करणं, भगवंतानी जसं ठेवलं आहे तसं, जसं ठेवलं आहे जिथं ठेवलं आहे तसं राहणं, हे सगळं आपल्या वाट्याला आलेलं आहे असं समजून करणं. यज्ञात कर्म करोमि तत् सम्भोतवाराधना असं म्हटलं आहे की जे काही मी कर्म करतो आहे ते तुझी आराधना, तुझी प्रार्थना, तुझी पूजा म्हणून मी करतो आहे. अशा प्रकारचा विचार करणाऱ्या मंडळींनी तत् हे जाणलं आहे की हे सगळीकडे जे काही आहे ते परमात्म तत्व आहे ते. ओम नंतर तत् या शब्दाचा अभ्यास आपण करायचा. आता असं आहे ना की आपण सामान्य मंडळी जो विचार करतो तर आपल्या वस्तूमध्ये सुख असतं, आपल्या व्यक्तीमध्ये सुख असतं, जागेमध्ये सुख असतं, इथे नाही इथे मिळेल असं आपल्याला वाटतं. त्या पद्धतीने आपले विचार बदलतात. सुख मिळवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या होतात. तर आपल्याला इथे नाही असं नाही असं केलं तर सुख मिळेल असा काही विचार आपण करतो आणि आहे त्या परिस्थितीमध्ये पूर्ण सुखी होता येतं असं आपण सामान्य माणसं नाही मानत. परंतु आपण ज्यांचा विचार करतो आहे त्याच्यामुळे त्यांनी सगळी शास्त्र जाणणारे असे जे काही वेदांती आहेत, अभ्यास करणारे संत आहेत, म्हणजे ही मंडळी काय करतात तर जे जसं आहे ते त्यांचा आनंद देणारच आहे. सगळी माणसं ही भगवंताचीच अभिव्यक्ती आहे, कणाकणामध्ये भगवंतच आहे, त्या परमात्म्याला तत् आणि मग त्याची सेवा म्हणजे भगवंताची सेवा असा विचार त्यांचा असतो. आणि मग त्यांना सुखी करणं म्हणजे आपण सुखी होणं असा पण त्यांचा विचार. म्हणून त्यांनी ओम नंतर तत् काय तर ते तत् हे पण परमात्मा दर्शवणारा शब्द आणि परमात्माने तत् ह्या शब्दाने दर्शव म्हणजे जे सभोवताली आहे ते कण सगळं काय ते परमात्मा तत्वच आहे. आता माऊलींच्या ओव्यांनी आपल्याला आणखी मुलगडा होणार आहे बरोबर, पण आपल्याला एवढं कळलं की ओंकाराने प्रत्येक कर्माची सुरुवात करायची, त्याचं मूल्य वाढतं, काही कमतरता मिळून राहत नाही बरोबर. आता म्हणाले की ते जे कर्म आहे ते कर्म करताना तत् त्या परमात्म्यासाठीचं कर्म आहे असं समजून करायचं. म्हणजे आपोआपच आलं की त्याची फळाची अपेक्षा नाही, त्याच्यातून काही मिळवायचं नाही आपल्याला आणि मग त्याचंच आहे त्याचंच करतो आहे आणि त्यामुळे मग त्या करण्यामध्ये स्वाभाविकच दुसरा भावच मनामध्ये नाही असं होतं. ब्रह्मवस्तू जी आहे ती ब्रह्मवस्तू तत् या शब्दाने आपल्याला कळली आहे, सगळीकडे तोच भरलेला आहे. माऊली आपल्याला सांगतात जे सर्वाही जगा परवते, जे एक सर्वही देखते, जे तत् शब्द बोली जे ते पहिले वस्तूच म्हणजे परब्रह्म. आता काय म्हणतात की सर्वाही जगा परवते, सगळ्या जगाच्या पलीकडे जे आहे एक सर्वही देखते म्हणजे एक तर सर्व साक्षी आहे, सगळीकडे आहे, सगळ्या जगाच्या पलीकडे आहे, त्याला तत् शब्दे बोली जाते. तत् शब्दाने त्याचा निर्देश होतो. जे सगळीकडे भरून राहिलेलं आहे त्याचा निर्देश करायचा झाला तर ते तत् या शब्दाने निर्देश होतो. ते जे आहे तत् शब्दाने निर्देश होणारं ते सर्वश्रेष्ठ परब्रह्म आहे. पहिलं वस्तू म्हणजे परब्रह्म आहे. आता हे परब्रह्म याला काय, त्याला उत्पत्ती नाही, विनाश नाही, सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे. आता ह्या ब्रह्मवस्तूबद्दल म्हणजे केवळ दाखवण्याची खूण म्हणून तो तत्शब्द आहे. त्याला जे काही नावं रंग रूप याच्यावरून आपल्याला ओळख पटेल ती वेगळी, परंतु ह्या शास्त्र जाणकारांच्या दृष्टी ते काय आहे तर सगळ्या विश्वामध्ये भरलेला त्या प्रत्येक जे आहे ते तत् म्हणजे परमात्माच आहे. ईश्वर स्वरूप असणारी गोष्ट आहे, साक्षी स्वरूप असणारी जी कधीच नाश पावणारी. ते आता सतकडे आलं की आपल्याला ते अधिक कळणार आहे, पण सत म्हटलं की कधीच नाश न पावणारी. आत्ता तर म्हणजे तत् ते जे आहे ते म्हणजे सर्वव्यापी तत् शब्दाने सांगितलं. तै सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप ध्यावून या सुमती
उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती. अर्जुनाला या ओळीमध्ये माऊलीने सुमती म्हटलं. अर्जुना, हुशार आहेस, बुद्धिमान आहेस तू, मी तुला सांगतो. सर्वाधिकत्वे चित्ती, सगळ्यांच्या आधीचं असणारं, त्याच्या रूपाचं जे काही तद्रूप धावून या सुमती, त्याच्या रूपाचं ध्यान करणारं. ध्यावून या शब्द आहे, धावून या, ध्यावून या, त्या तद्रूपाचं ध्यान करणं, चित्तामध्ये त्याचं ध्यान करणारं. आणि उच्चारे ही व्यक्ती, त्याचाच तद हा शब्द उच्चार करणं, या परमात्म्याचा निर्देश करणार आहे. म्हणजे तद हा शब्द एक तद सांगणार आहे की ते ह्या सृष्टीच्या पण आधीचं आहे, म्हणून ते तद सांगितलं. नंतर त्याचं चित्तामध्ये ध्यान केलं तर आत बाहेर सगळीकडे तो परमात्माच भरलेला आहे. तो या तत् शब्दाने निर्देश होतो आहे. तत् म्हटलं की ते कुठल्याही ठिकाणी बोट दिलं तरी ते काय, तर ते परमात्मा तत्व, असा त्याचा अर्थ. म्हणती तद्रूपा ब्रह्मातया फळेसी क्रिया या, तेची होतो आम्हा भोगावया काहीची मुरव. आणि मग आता म्हणतात की तद्रूपा, ते तत् शब्द जो आहे तो तत् शब्द म्हणजे ब्रह्म. तेवढा त्याला सगळ्या ज्या क्रिया आहेत फळेसी, त्या सगळ्या क्रिया त्याच्या फळासह अर्पण हो. त्या परमात्म्याला त्याच्या सगळ्या क्रिया त्याच्याच आहेत, त्यालाच अर्पण हो. म्हणती तद्रूपा ब्रह्मातया. आणि असं म्हणतात की तत् शब्दाचा जे काही आपण उच्चार केल्यावर ते ब्रह्म आहे, परमात्मा आहे. त्याला सगळ्या क्रिया, फळेसी क्रिया या, सगळ्या क्रिया त्याच्या फळासह त्यालाच अर्पण होत. तेची हो तू आम्हा भोगाव्या. बरं, त्याच तद्रूप होत, त्याला अर्पण होत, त्याच तद्रूप होत, त्याच्या किंवा त्या फळांचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा भोगावया काहीची दूर, आम्हाला काही भोगाव्याला उराय जे आहे ते त्याचंच आहे सगळं, आम्हाला भोगण्यासाठी आम्ही हे करत नाही आहोत. मग त्याच शब्दाने त्या बरं, त्या आत बाहेर सगळीकडे तेच परब्रह्म असल्यावर उरलेलं वेगळं राहणारच काय. त्यामुळे आम्हाला काही राहू नये. आम्हाला म्हणजे काय, आम्ही वेगळे नाहीच आहोत ना, त्यातमध्ये आम्ही पण आलोच. अशा अर्थाने अर्जुन आहे तो लक्षात घे, तू सुमती आहेस, तुला कळेल मी काय म्हणतोय ते, असं म्हणून त्यांनी सांगून टाकलं की हे जे तत् शब्द वाच्य, त्या शब्दांनी निर्माण होणारं जे ब्रह्म आहे, ते काही शब्दांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे, त्याला या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया फलासह अर्पण हो. जे काही आहे ते तुझंच आहे बाबा, तुलाच अर्पण हो. तद्रूप हो म्हणजे त्या परमात्म्यालाच अर्पण हो. ऐसेनी तदात्माके ब्रह्मे तेथ उगाणुनी कर्मी आंग झडिती न ममे येणे बोल. आता हे जे काही ब्रह्म आहे तद्रूप, तत् शब्दांनी आपल्याला कळणारं, त्याला सगळी कर्म समर्पायची, त्याला सगळी कर्म अर्पण करायची. म्हणजेच काय म्हणायचं, इदम न मम, हे माझं नाही, याच्यात माझं काहीही नाही. करायचं आपण सगळं, पण इतकं प्रामाणिकपणे करायचं की त्या कर्मामधलं फळ मला नकोच आहे आणि लगेच व्हायचं इदम न मम, हे माझं नाही, असा उच्चार करून आपण त्याच्यातून मोकळं राहायचं. आधीच्या ओळीत सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचे भोग न पडो, तसं इथे आपल्याला काय की इदम न मम, हे माझं नाही, हे जे काही आहे ते तुझंच तुला अर्पण केलेलं आहे, इदम न मम, हे माझं नाही, असं उच्चार करून आपण त्याच्यातून मोकळं व्हायचं. क्रेडिट आपल्याकडे घ्यायचं नाही. असं जे ऐसेनी तदात्मके ब्रह्मे ते तर उगाणून म्हणजे अर्पण कर, उगाणूनी कर्मे, त्यालाच ती कर्म अर्पण करायची. आणि अंग झालेली अंग काढून घ्यायचं. अंग काढून घ्यायचं म्हणजे आपण त्यात कोणी नाही केलं आहे, आपणच केलं, आपण केलं असं म्हणायचं पण नाही. इदम न मम, हे माझं नाही, असं बोलायचं. आता ओंकारे आदरिले, तत्कार्य समर्पिले, या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा. आधी काय केलं, ओंकारे आदरिले, सुरुवात कशी केली, आरंभ केला ओंकाराने. असं म्हटलं की प्रत्येक कर्माची सुरुवात ओमने करावी. तत्कार्य समर्पिले, आता समर्पित केलं, तत् शब्दाने समर्पित केलं. या रीती जया आले, अशा प्रकारे आता काय झालं तर या प्रकारे ब्रह्मत्व कर्मा, या प्रकारे म्हणजे ओंकाराने आरंभ केला, तत्कर्माने, तत् या उच्चाराने ब्रह्म समर्पित केलं. आता ती सत्रूपाने, सत या शब्दाने खरं म्हणजे ब्रह्मरूपात आलेली असते. म्हणजे आता सत शब्दाकडे आपल्याला जायचं आहे, त्याच्यासाठी सांगतात की दोन शब्दांनी कळलं की सुरुवात केली होती, पूर्ण समर्पित केलं त्या तत् शब्दाने. आता पुढे काय म्हणतात बघूया. ते कर्म कीर ब्रह्माकारे झाले तेणेही न सरे, जे करी तेणेसी दुसरे आहे म्हणून. ते म्हणतात की ब्रह्माकार म्हणजे प्रत्येक कर्म जे आहे ते ब्रह्माकार झालं, एवढ्याने भागत नाही. ब्रह्माकार झालं म्हटलं ते कर्म केलं ब्रह्माकारे,
त्यांनी सरकलेले, त्यांनी पुरं होत नाही. कारण करी तेडेसी दुसरे करता म्हणून एक काही ते शिल्लक राहतोच. हे बरोबर आहे की ब्रह्माकार झालं, परमात्म्याचंच कर्म आहे, फलं नको आहे, आपण त्याच्यातून अंग काढून घ्यायचं आहे, इदम न मम, अगदी बरोबर आहे. पण तरी त्यांचा करता म्हणून एक थोडंसं शिल्लक राहतंच. म्हणजे कर्म करणारा जो आहे तो त्या ब्रह्माहून वेगळा राहतोच. जे करी तेडेसी दुसरे आहे म्हणे, कर्म करणारा तो जो कर्ता आहे तो वेगळा असतोच. कर्त्याहून कर्ता वेगळा आहे आणि ते कर्म झालं, ते इदम न मम असं म्हणून मोकळं केलं तरी देखील काहीतरी एक वेगळं राहतं. जसं त्यांनी म्हटलं, मीठ अंगे जळी विरे परी क्षारता वेगळी उरे. उदाहरण दिलं आहे, पाण्यामध्ये मीठ विरघळतं, बरोबर आहे, त्या मिठाचं रूप नष्ट होतं, मीठ पूर्ण विरघळून जातं, पण त्याचा जो गुण आहे, क्षार आहे, तो राहतो की हो. मीठ अंगे जळी विरे, मीठ स्वतःच्या अंगाने पूर्ण विरघळून आहे पाण्यामध्ये, परी क्षारता वेगळी उरे. पण त्या पाण्याची चव बदलली, त्याच्यात क्षारता आली, त्याचा तो जो गुण आहे क्षार तो त्याच्यात आला. तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत. तसं होतं, स्वभावानं त्याचं वेगळेपण उरतंच. म्हणून कर्म ब्रह्मरूप झालं किंवा कर्म ब्रह्मरूप आहे असं म्हटलं, बरोबर आहे, पण तरी ते द्वैत, ते जे की दुसरेपण, ते थोडंसं भासतं. गमे ते द्वैत म्हटलं आहे, गमे म्हणजे थोडंसं तरी भासतं, काहीतरी एक द्वैत, काहीतरी एक वेगळं राहतंच. किती जरी इदम न मम म्हटलं, सगळं जरी परमात्म्याचं आहे असं म्हटलं, तरी देखील त्याच्यामध्ये जे थोडंसं वेगळे पडायचे की भासतं, त्याचा विचार करायचा आहे. आणि दुजे जवळ जवळ घडे तव तव संसार भय जोडे, हे देवो आपुलेली तोडे बोलती वेद. आणि मग वेद काय सांगतात, तर दुजे जवळ पडे, जसं जसं हे द्वैत दुसरं भासणारं जे काही उत्पन्न होतं, काहीतरी थोडं वेगळं आहे, किती इदम न मम म्हटलं तरी वेगळं काहीतरी आहे, तसं तसं संसार भय प्राप्त होतो. थोडं जरी ते द्वैत, थोडं जरी वेगळेपण भासलेलं असलं, काहीतरी थोडं वेगळं जरी असलं, म्हणजे पूर्णपणानं इदम न मम असं झालेलं नसलं, तर काय होतं, तर जे द्वैत घडतं, द्वैत उत्पन्न होतं, त्याच्यातून थोडं संसार भय प्राप्त होतं. आणि हे देवो आपुलेनी तोडे बोलती वेद, ते स्वतःच्या मुखाने किंवा वेदांच्या द्वारे हे सांगतात. म्हणजे द्वैतामुळे रागद्वेष येतो किंवा काय धर्म प्रवृत्ती येते, संसार भय प्राप्त होतं, आपल्याच वेदांनीच ही गोष्ट सांगून. हे जर थोडंसं वेगळं शिल्लक राहतं ना, त्याच्यामधून काय होतं, तर हे सुख दुःख, थोडा काय षड्रिपूंचा भाव सगळा येतो. म्हणून कर्म करणारा जो करता आहे, म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे पर्यवसे, स्वसच शब्द या आधी क्रीडा दोषे ठेविला देवी. त्याच्यासाठी हा तिसरा शब्द जो दिला आहे ना, ओम आणि तत्, हे दोन शब्द कळले आपल्याला. ओमनी आरंभ करायचा, तत्नी सगळं समर्पित करायचं. आता ते म्हणाले की म्हणून कर्म करणारा जो करता आहे, परत्वे ब्रह्म असे, तो काय आहे, वेगळं असणारं जे ब्रह्म आहे ते त्याला अनुभवायला येतो. ही थोडीशी उणीव, म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे आणि हा परमात्मा कोणीतरी वेगळा आहे, असं जे की त्याला अनुभव येतं. आणि ही जी काही उणीव आहे ती भरून काढण्यासाठी देवानी तिसरा शब्द सत असा आपल्याला सांगितलं आहे. ओम तत् सत असा सत शब्द सांगितला आहे. ते जे काही न्यून राहिलेलं आहे, कुठेतरी अजून मी वेगळा करता आहे, करणारा मी आहे आणि हा परमात्मा वेगळा, असं जे कुठेतरी राहिलं आहे ते पण आता बाजूला करायचं आहे. ते कसं जाईल, तर त्या उद्देशाने भगवंतांनी सत असा शब्द वापरला आहे. तर ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी, जे प्रशस्त आदी बोलवरी वाखाणिले. ओंकार आणि तत्, तर ओंकार तत्कारी, ओम आणि तत् हे जे दोन शब्द आपण आरंभी घेतले, आणि कर्म केले जे ब्रह्मशरीरी, आणि असं जे ब्रह्मस्वरूप केलं कर्म, अगदी योग्य स्तुत्य पद्धतीने केलं, जे प्रशस्त आदी बोलवली वाखाणले. बरं, त्या अशा प्रकारच्या कर्माची वाखाणणी पण केली, कारण कर्म पण योग्य केलं आहे, योग्य पद्धतीने केलं आहे, समर्पित बुद्धीने केला आहे, आरंभ चांगला केला आहे, असं सगळं आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्या कर्माची वाखाणणी होणार. प्रशस्त कर्मही ती आहे, स्वशब्दा विनियोग आहे, तोच ऐका होय तैसा सांगो. पण असं जे हे वाखाणणी केलेलं कर्म आहे, प्रशस्त कर्म आहे, सगळ्यांना मान्य असणारं कर्म आहे, प्रशस्त कर्म ती आहे, सत्शब्दा विनियोग आहे. त्या ठिकाणी म्हणजे वाखाणण्या जोग्या कर्माच्या ठिकाणी सत्शब्दाचा विनियोग करावा. तेच ऐका होय तैसा सांगो.
तो विनियोग कसा करायचा सत्शब्दाचा ते मी तुला आता सांगणार आहे. म्हणजे ओंकाराने प्रत्येक कर्माचा आरंभ करावा, तत्शब्दाने सगळं हे जे कर्म आहे ते समर्पित भावाने करावं. असं करून सुद्धा थोडीशी एक गोष्ट शिल्लक राहते, थोडंसं द्वैत शिल्लक राहतं, थोडंसं काहीतरी भय शिल्लक राहतं, ते आपल्याला दूर करायचं आहे. त्याच्यासाठी भगवंतांनी सत असा शब्द आपल्याला दिला. मग अशी मी सुरुवातीला जसं म्हटलं की आपल्याला सांगितलं की आरंभ ओमनी करावा, पण आरंभ ओमनी करायचं जे कर्म आहे ते कर्म हे शास्त्र प्रणीत असलं पाहिजे, शास्त्र संमत असलं पाहिजे. काहीतरी वाईट कर्म करायचं आणि ओमनी त्याचा प्रारंभ करायचा आणि ते चांगलं होईल असं माझं नाही होणार. त्यामुळे चांगलंच कर्म असलं पाहिजे. म्हणून आपल्याला सत शब्दाकडे जायचं आहे की ओंकाराने प्रारंभ करायचा आहे, तत् या शब्दाने सगळं समर्पित करायचं आहे. अगदी बरोबर आहे. तरी त्याच्यातून राहिलेलं जे थोडंसं किंचित का होईना न्यून आहे, संसार भय आहे, ते बाजूला करायला हवं असेल तर सत या शब्दाचा विनियोग करायचा आहे, सत या शब्दाचा उपयोग करायचा आहे. तो मी तुला आता सांगतो. आणि मग पुढल्या श्लोकामध्ये सद्भावे साधुभावेच सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मे तथा सत शब्द पार्थ योज्यते. अर्जुना, तो सत शब्द जो आहे ना त्याचा उपयोग करतो कशासाठी? हा जो सद्भाव आहे, सत शब्द आहे, त्याचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचा जर उपयोग केला तर खऱ्या अर्थाने ते जो प्रशस्त वाटणारं किंवा वाखाणण्याजोगं जे कर्म आहे ते खऱ्या अर्थानं वाखाणण्यासारखं होईल. त्यासाठी आपण सत शब्दाचा विचार करूया. तो पुढल्या वेळेला करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.